कसे कसे हुशार लोक आहेत बघा आपल्या इंडियात. गाड्या बरोबर चालवत नाही. मोटरवर ट्रिप पडली होती. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज सकाळी आपण निघालेलो आहे आणि 15 दिवस झाले आपला ब्लॉग येत नाही राहिलाय. तर माझ्या आयुष्यपणामुळे ब्लॉग नाही येत राहिलाय. तर मला एडिटिंग करायचा, परत अजून थंबनेल बनवायचा, परत कॅप्शन टाकायचा, त्याचा सगळा वैताग येत होता. म्हणून मी काय ब्लॉग बनवत नव्हतो. तर आज मी ब्लॉग बनवतोय आणि इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येतील, तसं काही विषय नाही. तर आज आपण सकाळी निघालेलो आहे. तर आज आपण चाललोय गोडाऊनला. तर काल रात्री आपण काही गाडी भरून आणली नाही. तर बघू, मटेरियल तर आलेलं आहे, पण आपण कुठलं कुठलं उचलतोय आणि कुठलं मटेरियल आलंय ते बघावं लागेल पहिलं. तर आपण पहिलं इथून गोडाऊनला जाऊ. गोडाऊनला गेल्यानंतर मग तुम्हाला सांगतो मी कुठलं मटेरियल उचललंय कुठलं नाही. तर तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. तर आपली इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येतील, टेन्शन काही घेऊ नका. चला आपण इथनं पहिलं गोडाऊनला पोहोचू. आपण मित्रांनो बघू शकता आपण आलो इकडे गोडाऊनला आणि एक गाडी खाली होत राहिली. तर मित्रांनो एवढी गाडी भरली बघा आपण. एवढी गाडी भरलेली आहे, फुल झालेली आहे आणि एवढी जागा खाली आहे. पण त्याच्यात काय इकडे जागा आडल्यामुळे इथं काही बॉक्स बसू शकत नाही. मित्रांनो मी गाडी लोड केलेली आहे आणि मी चाललेलो आहे घरी. कारण की आपण मटेरियल भरलेलं आहे औंधचं FC रोड आणि MG रोड. तर औंधला टाइम चालू होतो 3 वाजता. त्यामुळे आपण जरा उशिरात निघू. सकाळच्या वाजले आता 9:45. तर आपण घराच्या जवळ आलेलो आहे. तर आपण जरा उशिरा निघू, कारण की 1 वाजता निघलं की MG रोडला जाऊ डायरेक्ट. MG रोडचं 2 वाजेपर्यंत होईल. तिथून निघालं की FC रोडचं 3 वाजेपर्यंत होईल. 3 वाजेपर्यंत होईल आणि मग तिथनं आपण निघायचं 3 वाजता याला औंधला आपण 4ला पोहोचलो तरी चालते, कारण की 5 वाजेपर्यंत हा असतोय टाइम. तर मित्रांनो मी आलो होतो इकडे घरी आणि मी आता परत निघालेलो आहे. 12 वाजल्यात म्हणून आपण निघालेलो आहे. तर 12 वाजता आपल्याला जायचंय. पहिले MG रोडला जायचंय, मग FC रोडला जायचं. इथून पुढे बाहेर निघू आणि मग तुमच्याशी निवांत बोलतो मी जरा. तर मित्रांनो मी हेलिकॉन चौकात आलो घरून निघून आणि एक JR एंटरप्राइजेसची अजून एक ट्रिप आली. तर आता आपण परत आपल्याला आता चिमई फाट्याला जावं लागणार आहे. त्याला तेवढंच अजून लय टाइम आहे. 11:30 वाजलेत, 11:35 झालेत. अजून आपण बघा 1 वाजता जरी निघालो की JR एंटरप्राइजेसच्या आपल्याला भोसरीतच सोडायची. आता मी भोसरीतच आहे, इंद्रायणी चौक. तर आपल्याला जरी 1 वाजेपर्यंत आपल्या येत झालं JR एंटरप्राइजेसचं. 2 वाजेपर्यंत मी आपलं MG रोडला पोहोचणार. MG रोडचं झालं 2 वाजता. 3 वाजेपर्यंत मी FC रोडला येणार. FC रोड झालं की 3:30 वाजेपर्यंत मी औंधमध्ये येणार. अशा सगळ्या गोष्टी करणार आहे मी. लवकर आली असती ट्रिप तर आपण सकाळीच मटेरियल घेऊन आलो असतो चिमई फाट्याहून. आपल्याला परत आता चिमई फाट्याला जावं लागणार. इथं बघा पोलिसांनी धरले बॉक्स घेऊन चालले 2 व्हीलर रोड आणि 3 स्टार पोलीस आहे. लवकर नाही सोडत बघा त्याला. एकतर बोलता येणार आलंय, लवकर नाही सोडणार. 100% मी सांगतो लवकर नाही सोडणार, अजिबात नाही सोडणार त्याला लवकर. त्याची चूक आहे बरं का. तो हे घेऊन चाललाय टीव्हीचा बॉक्स घेऊन चाललाय एवढा मोठा. त्याची चूक आहे तसं तर, म्हणून त्याला फाईन तर लागलाच पाहिजे. काय विषय नाही, जाऊ द्या. आपल्याला काय करायचं, आपण जाऊ. आपण आलोय टोल नाक्याच्या अलीकडे. मित्रांनो आपण आलो इकडं. मित्रांनो मी मटेरियल घेऊन निघालेलो आहे. तर 4च बॉक्स घेतलेले आहेत. भोसरीतलाच कुठला तरी ॲड्रेस आहे, पण मला पण हे नाही माहिती पूर्ण कंपनी कुठे आहे. आपण मामा गेलेला आहे त्या कंपनीत. तर मामाला ॲड्रेस विचारू आणि मग तुम्हाला सांगतो. 4च बॉक्स आहेत, जास्त मोठे नाही, एकदम छोटे 2 व्हीलरवर जाण्यासारखे. ते 2 व्हीलरवर नाही घेऊन जाऊ शकत आपण, कारण की आपल्याला गाडीच लागेल मोठी. आपण असे रिस्की कामं नाही करत 2 व्हीलरवर घेऊन जायचे. डिझेल गेलं तरी चालेल गाडीला, मग रिस्क नाही घ्यायची. मग पोलिसांनी धरलं तिकडं जाणार पैसे, परत काय झालं रस्त्यामध्ये तर ते पण प्रॉब्लेम. म्हणून डिझेल गेलं तरी पण चालेल, असे कधीच करू नका. मित्रांनो आपण आलोय भोसरीच्या पुढं आणि या सिग्नलवरून आपल्याला राईट घ्यायचं आहे. तर इकडं पोस्ट ऑफिस आहे ना, पोस्ट ऑफिसच्या बॅक साईडला येते कंपनी. मामाने मला सांगितलं आता पोस्ट ऑफिसच्या बॅक साईडला. आणि भारत गॅस आहे ना इथं, भारत गॅसची इथं. तर मित्रांनो बघू शकता एवढेच बॉक्स होते, 3 बॉक्स. आणि मित्रांनो जसं की बघितलं तुम्ही गाडी आपले झालेले खाली 4 बॉक्स होते. उतरवली तिथं लगेच निघालेलं आहे. 10 मिनिटात आपलं काम झालं आणि वाजलेत बघा 1 वाजून 10 मिनिटं. तर आपण 2 वाजेपर्यंत पोहोचतोय, टेन्शन नाही काहीच. तर आपण सगळे कामं व्यवस्थित टायमावर होत राहिलेत तर काहीच टेन्शन नाही. टायमावर म्हणजे मटेरियल लवकर भरून आणलं होतं सकाळ त्यामुळे काय टेन्शन. मित्रांनो सेंटर बघा कसं आहे, हवाच हवा सगळीकडून.
बघा, एसीची गरजच नाही. कसे कसे हुशार लोक आहेत बघा आपल्या इंडियात. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण आलोय पुण्यात. लवकरच आलोय, काय टेन्शन नाही, टायमाच्या आत आलोय. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण आलोय परत MG रोड, पुणे कॅम्प, वाईल्ड क्राफ्ट. मित्रांनो आपल्या MG रोडचं डिलिव्हरी कंप्लीट झालेली आहे आणि इकडं आपण वडापाव खायला आलोय, गार्डन वडापाव. तर मामा येत राहिले म्हणून आपण त्याची वाट बघत राहिलो. मामा त्याचाच कॉल येत राहिले. मित्रांनो मस्तपैकी आपण ताक पेलेलो आहे, 2-2 वडापाव खाल्ले आणि निघालेलो आहे आपण. मामा रे भाई बाय गाड्या बरोबर चालवत नाही. मामा गेला निघून. तर मित्रांनो बघू शकता, आपण आलो इकडं FC रोडला. FC रोड आहे बघा मित्रांनो. FC रोडच्या खाली आले आहे आणि पाऊस चालू झालेला आहे. एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा वायपर बंद करतो. हो का, लगेच काच वल्ले आले. आपण चाललोय आता औंधला. औंधचं खाली करायचं आपल्याला. औंधचे काय जास्त बॉक्स नाही आहेत, 7च बॉक्स. मित्रांनो मी औंधचं मटेरियल तर खाली केलेलं आहे आणि मी योग्याच्या रूमवर चाललोय. योग्य तर नाही तिथं, पण दाजे आहे तर त्याच्याकडे बसू थोडे आणि मग जाऊ घरी. तर दहाजाची गाडी इथंच लागलेली आहे. तर मी पहिले जिथं गाडी लावायचो ना सांगत राहत होतो, हो का, दहाजा लावतोय आता. तर तो लावतोय माझ्या जागेवर आता गाडी. तर मी पहिलं लावायचो, पण मी आता तिकडे गेलो राहिलं, त्यामुळे तो लावतोय आता. चला आपण त्याच्याकडे जाऊ, थोड्या वेळ बसू, कारण की माझं डोकं पण दुखतंय. लवकरच घरी जाऊ आपण. तर मित्रांनो मी आलो होतो दहाजाकडे. दहाजाला ट्रिप पडली होती कांदा मार्केटची. तर आपण आलोय कांदा मार्केटच्या पेट्रोल पंपाजवळ स्पाईनला. तो जरा दाढी बिडी सेट करण्यात बिझी आहे. त्याला पोर्ट रोड ट्रिप पडली होती कांदा मार्केटची. सांगवीतून ते कांदा मार्केट ॲड्रेस आहेत. असं आहे. ब्लॉग बनवत नाही कोण? ब्लॉग बनवायला आहे. अरे वाईता का नाही बनवत रे. एडिटिंगला परत थंबनेलला डोक्याचा ताप. बनवत कांदा मार्केटचं पेट्रोल. आपण रोज इकडून येतो मोडूनला जायला. तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि मी घरी येताना काय ब्लॉग काढला नाही. तर मोबाईलला चार्जिंग थोडीशी कमी होती, त्यामुळे ब्लॉग काढला नाही. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, बाय.